उच्चारल्यानंतर त्याचं परमप्रयोजन काय? तारू भव सागरीचे, म्हणून चरित्र ते उच्चारणार आहे. बरं, गोकुळातलं चरित्र उच्चारण्याचं आणि भवसागरातून तरुण जाण्याचं काय संबंध आहे? गोकुळातलं चरित्र उच्चारता गोकुळातलं चरित्र उच्चारता गाता गाता म्हणता म्हणता आम्ही कधी कृष्णरूप होऊन जातो हे आम्हालाच कळत नाही. आणि म्हणून श्रीकृष्णाची स्थिती, श्रीकृष्णाची खऱ्या अर्थाने समरसता आमच्या जीवनामध्ये यावी असं वाटतं. गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करावा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही, पण आम्हाला माहीत आहेत असं आम्ही जगाला दाखवतो. सर्वात मोठी अडचण कधी होते सांगतो तुम्हाला, जेव्हा माणसाला काहीच कळत नाही पण मला बरंच काही कळतं अशी माणसं जेव्हा दाखवतात ना, ही गोष्ट सगळ्यात मोठी घातक आहे. कळत काहीच नाही पण तरी सुद्धा मला भरपूर काही कळतं असं जेव्हा माणसं बोलतात ना, ही गोष्ट त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी घातक आहे. जगामध्ये माणसं अज्ञान कबूल करत नाही. हो, अज्ञान कबूल करत नाही. 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. रोग माणसाने कधी लपवू नये. रोग लपवलं की देहाचा नाश होऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि अज्ञान लपवलं की आयुष्याचा नाश होऊ शकतो. डॉक्टर समोर गेले की रोग लपवायचा नाही कधी. बरेच माणसं कोरोनामध्ये गेले, ते कोरोना लपवल्यामुळे गेले. तुम्हाला काही रोग असेल जगासमोर तुम्ही सांगू नका, पण डॉक्टर समोर तुम्ही प्रगट करा. आता मधल्या काळात आम्ही एका पेशंटला बघायला गेलो. घरच्या लोकांनी सांगितलं त्याला काय झालंय ते, म्हणजे त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं म्हणून त्याला बघायला गेलो. पण त्याची मुलं आणि त्याची बायको सांगायला तयार नाही की त्याला ती झालंय म्हणून. मी म्हटलं फाईल तरी दे आमच्याकडे, मी करतो त्याच्यासाठी उपचार कुठेतरी. ते म्हटलं काय नाही, त्यानं व्यवस्थित येत म्हटले सगळं. ते गेला शेवटी तो माणूस. रोग लपू नये आणि अज्ञान माणसाने लपू नये कधीच. हो, ज्याला कमी गाता येतं त्यांनी कबूल करायचं मोठ्या माणसासमोर, मला थोडं थोडं गाता येतं म्हणून. ज्याला थोडं वाजवता येतं त्यांनी सांगायचं मोठ्या माणसासमोर, मला थोडं थोडं वाजवता येतं म्हणून. मला भरपूर काही कळतं असं म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये तू किती मोठं नुकसान करतो लक्षात ठेव. तसं आम्हाला भक्ती म्हणजे काही कळाली नाही, आम्हाला ज्ञान म्हणजे काही कळालं नाही, आणि आम्हाला प्रेम म्हणजे काही कळालं नाही. पण भक्तीचं खरं दर्शन, ज्ञानाचं खरं दर्शन आणि प्रेमाचं खरं दर्शन जर करायचं असेल तर गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करावा. कशी असते भक्ती, कसं असतं प्रेम, काय असतं ज्ञान, हे गोकुळातलं चरित्र वाचल्यानंतर कळतं. गोकुळातली लोक कृष्णाची भक्ती करतात, कृष्णावर प्रेम करतात. आणि तुम्हाला मी दशमस्कंदामध्ये सांगतो, दशमस्कंदामध्ये शुकदेवजी महाराज म्हणतात गोकुळातले लोक एकादशीचं व्रत करीत होते. गोकुळामध्ये एकादशीला खूप अनन्य साधारण महत्व दिलंय. राधाराणीचा आणि तिच्या सखीचा संवाद आहे गर्ग संहितेमध्ये. त्यातही राधाराणी म्हणते मला कृष्ण जोडला गेला एकादशीमुळे. मी तुळशीची पूजा केली, एकादशीचं व्रत केलं म्हणून कृष्ण माझ्यावर प्रेम करतात. भक्ती म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला कळत नाही. खऱ्या अर्थाने आम्ही भक्ती करतो पण आमची भक्ती आंधळी आहे. वाईट वाटून घेऊ नका, आमची चुकीची भक्ती आहे ना हे सांगणारा कुणीतरी जीवनामध्ये चांगला माणूस मिळाला तर त्या माणसाची संगती आवर्जून करायची. आम्ही भक्ती करतो पण देवाला न जाणता भक्ती करतो. पण गोकुळातली माणसं कृष्णाची भक्ती करतात, कृष्णाला जाणून प्रेम करतात, जाणून कृष्णाची भक्ती करतात. आम्हाला कृष्ण कळाला पाहिजे. पण काल्याची कीर्तनच याच्यासाठी आहेत की पहिल्यांदा कृष्ण कळाला की काल्याचं कीर्तन गोड वाटतं. पार्वती मातेने भगवान महादेवाला काही प्रश्न विचारले रामायणामध्ये, मला जरा तुम्ही रामायण सांगाल का? भगवान म्हटले चांगली गोष्ट आहे. तर एखादी बाई नवऱ्याकडे हट्ट घेते, मला तुम्ही चित्रपटाला घेऊन जाल का, मला तुम्ही मॉलला घेऊन जाल का? पण पार्वती माता म्हणतात भगवान महादेवाला मला तुमच्याकडून रामायण ऐकायचं आहे. भगवान म्हटली वा 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 छान, काय तुझी इच्छा आहे? आणि पार्वती मातेची इच्छा ऐकून भगवान महादेव पुढे म्हणतात धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम
तुम समान नाही को उपकारी. खरोखर तू धन्य आहेस आणि ज्याच्या पोटी जन्म घेतलास ना तो तुझा बाप सुद्धा धन्य आहे, गिरिराज कुमारी. पण रामायण ऐकण्याच्या पूर्वी पहिल्यांदा पार्वती, रामायण तुला तेव्हा गोड वाटेल की जेव्हा तुला श्रीराम कळतील तेव्हा. बरीच माणसं रामायण ऐकतात पण नुसती कथा म्हणून, चरित्र म्हणून ऐकतात काही लोक. आता सुद्धा मी इथे येताना माझ्या गणेशच्या गाडीत बसलो होतो मी, मला तितक्यात फोन आला. परवा उद्यापासून आमची कथा सुरू होते 3.5 दिवसाची खडवलीला, सुंदरकांड. तिथल्या लोकांनी फोन केला, मग पात्र कसे बनवायचे, काय विचारलं मला तरी, पात्र कसे बनवायचे. मी गणेशला म्हटलं कसे लोक असतात बघा, तुम्ही रामायणामध्ये आम्हाला सूत्र समजून सांगा, याच्यापेक्षा आम्हाला पात्र कसे करायचे हे सांगा लोक म्हणतात. आयुष्यभर पात्रांमध्ये गुंतलेली माणसं शेवटी अपात्र राहतात, ते त्यांना कुठं कळतं. लक्षात, पात्रांमध्ये माणसं गुंतून राहतात आयुष्यभर. पार्वती मातेला भगवान महादेव म्हटले रामायण ऐकायचं ना पहिल्यांदा राम समजून घे. राम जेव्हा समजून घेईल तर रामायण गोड लागेल. तसं कृष्ण काळाला की काल्याचं कीर्तन गोड लागतं. भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात, खरं सांगू का, या माणसाला मी कळलोच नाही. मी जेव्हा जेव्हा माणूस झालो ना, मी माझा अव्यक्तपणा सोडून जेव्हा माणूस झालो, ही सगळी माणसं मला माणूसच समजतात. अवजानंती मामूढा मानुषी तनुमाश्रितम परम भावन जानंत मम भूत महेश्वरम. ही माणसं मला ओळखू शकत नाही. कोण कृष्ण? लोक म्हणतात गोकुळातला कृष्ण. कोण कृष्ण? पुतळा मारली तो कृष्ण. कोण कृष्ण? मावळ भटाची विटंबना केली तो कृष्ण? नाही हो, तो कृष्ण नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना, नाही स्वरूप सुंदर ना देखना, जीव शिव कैसी तयासी भावना, पंचही भौतिक नेने पंच प्राण हो, रूप धरियले सगुण चांग, रूप धरियले सगुण चांग, संत म्हणजे तो सावळाही नाही, काळाही नाही, गोराही नाही, आंधळा नाही, काही नाही. ही त्यांनी उपाधी धारण केलेली आहे. वास्तविक तो कसा आहे? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी नाही, तो कृष्ण. म्हणून थोडं कृष्ण समजून घ्यायचा आपण. तुम्ही त्याला माणूस समजताना ठीक आहे, पण तरी त्याच्यात एक दिव्यता तरी समजून घ्या. आमची नजर कुठली आहे, आमचा दृष्टिकोन आहे कोणता आहे पाहण्याचा. कृष्णाकडे पाहताना तुम्ही त्याला माणूस समजता, ठीक आहे, हरकत नाही, माणूस समजा तुम्ही त्याला, पण त्याच्यात एक दिव्यता तरी समजून घ्या ना. किती संघर्ष आहे बघा तुम्ही कृष्णाच्या चरित्रामध्ये, किती संघर्ष आहे. जन्माला येण्याच्या आधीपासून संघर्ष आहे. आई बापाला बंदीखान्यात टाकून दिलं होतं. जन्माला आल्यानंतर लपवालपी सुरू झाली. बरं, यमुनेच्या डोहातून पलीकडे नेला तर यमुना भरून वाहत होती. गोकुळात गेले तिथेही दुष्टांनी दुर्जनाने नाही सोडलं. किती किती आयुष्यामध्ये संघर्ष, काही साधा संघर्ष आहे. आपल्या जीवनामध्ये संघर्ष पचवण्याची क्षमता कृष्ण चरित्र पाहिलं की आपल्यामध्ये येते. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, श्रीकृष्ण बासरी वाजवतात छान, बासरी छान वाजवतात. पण बासरी वाजवतात छान, नुसता बासरी वाजवीत नाही,
तर त्याला युद्धही चांगलं करता येतं. बरं, त्याला युद्धही चांगलं करता येतं, एवढ्यावर थांबला नाही तर त्याला ज्ञानही चांगलं सांगता येतं. लक्षात ठेवा, काही माणसं तोंडाने गोड बोलतात पण त्यांना युद्ध करता येत नाही. काहींना युद्ध करता येतं म्हणजे भांडणी करता येत पण ज्ञान सांगता येत नाही. जो कृष्ण गोकुळामध्ये बासरी वाजवतो, जो कृष्ण 17 जितांसारख्यांची, काल यवनासारख्यांची वाट लावून टाकतो, तोच कृष्ण तुम्हाला सांगतो कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाचा गुरु म्हणून त्याला ज्ञान सांगतो. त्याला गुरु होता आलं कधी कधी. कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता दहीहंडीचा सण आम्ही साजरा करतो. स्वामीजी, दहीहंडीचा सण आम्ही साजरा करतो मोठ्या प्रमाणामध्ये. याची सुरुवात कृष्णापासून झालेली आहे. संस्थापक भगवान श्रीकृष्ण आहे. शिंके लाविले दोरी होतो तिघांच्या मी वरी. ही भगवंतापासून सुरुवात आहे. या दहीहंडीच्या खेळातून सुद्धा आम्ही बरंच काही शिकण्यासारखं आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो वर चालला त्याला हात द्या, आधार द्या, आणि जो खाली पडला त्याला झेला, त्याला पडून देऊ नका. जो आपल्या माध्यमातून प्रगती करायला लागला स्वतःच्या बळावरती, त्याला द्या ना आधार. एखाद्या गरीबाचा मुलगा डॉक्टर होतो ना, त्याला द्या की आधार. त्याला एखाद्या गरीबाचा मुलगा गेला आळंदीला शिकायला, त्याला करा की सपोर्ट चांगला. आणि एखादा समजा आता डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, पण 4थ्या वर्षाला मात्र त्याला आता पैशामुळे त्याचं वर्ष वाया जात असेल तर करा की त्याच्यासाठी खर्च. जो वर चालला त्याला आधार द्या, आणि जो खाली पडतो त्याला झेलायला शिका. कृष्ण नीती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये काही नाही केलं, कृष्ण नीतीचा अंगीकार केलेला आहे. आयुष्यावर कृष्ण नीतीचा अंगीकार केला. मला एकाने विचारलं, कृष्ण नीतीचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काय संबंध आहे? पुष्कळ संबंध आहे. कृष्णाने काही दैत्यांच्या घरात घुसून दैत्यांना मारले, आणि काही दैत्यांना कृष्णाने आपल्या घरी आणून मारले. बघा, काही दैत्यांच्या घरामध्ये घुसला आणि काही दैत्यांना आपल्या घरात आणून मारले. शाहिस्तेखानाला मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लाल महालामध्ये घुसले, कंसाला घरी जाऊन मारला. पण काग, बग, रिठा, शक्टासूर यांना गोकुळात आणून मारले. लक्षात ठेवा, कृष्णाने कंसाला घरी जाऊन मारला, तसं शाहिस्तेखानाला लाल महालामध्ये घुसून मारला छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि अफजल खानाला कुठे आणला? प्रतापगडाच्या पायथ्याशी आणून मारला. कृष्ण नीती आहे. पण कृष्ण समजून घ्यावा आपण आपल्या जीवनामध्ये. काल्याच्या कीर्तनामध्ये खूप काही सांगण्यासारखं, वेळ आपल्याकडे कमी आहे. एक तर मी पोचलो 10:15 वाजता, कीर्तन सुरू झालं 11 वाजता, आता वाजले 11:15, आणि पुन्हा त्याच्यामध्ये आणखी विस्तार करायचा म्हणजे वेळ जास्त वाढेल. जास्त काही अधिक सांगत नाही. तेव्हा आजच्या या काल्याच्या प्रसंगी गोकुळातलं चरित्र वर्णन करावं, उच्चार करावा, प्रेमाची, ज्ञानाची, भक्तीची चर्चा वर्णन करावी. म्हणून आज या ठिकाणी सेवेकरता तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये कृष्णाचं प्रागट्य झाल्यानंतर भक्तांची कशी अवस्था झाली आणि दुर्जनांची कशी दुरावस्था झाली हे सांगितलं. द्वापारयुगामध्ये कंसादी दैत्य उन्मत्त झाले, आणि उन्मत्त झाले त्यांनी काय केलं? अधर्म वाढवला आणि धर्म संपवायला घेतला. राहियले यज्ञ मोडिले कीर्तन, बंद केली दुर्जनांनी, मंदिरं तोडली. लक्षात ठेवा, ज्यांना धर्म संपवायचा ना ते सुरुवात पहिल्यांदा सज्जन शक्ती नष्ट करण्यापासून करतात. एकदा सज्जन नष्ट झाले धर्म आपोआप संपला जातो. कीर्तनकार हा धर्म जगवणार आहे, त्याला तुम्ही कीर्तनकाराला जगवला पाहिजे. हे धर्म जगवणारे माणसं आहेत, यांना पाठिंबा दिला पाहिजे. देवळामध्ये पूजा करणारे ब्राह्मण धर्म जगवणारे आहेत,
त्यांची काळजी आम्ही घेतली पाहिजे. काल आम्ही बसल्या बसल्या सभेमध्ये एक विषय झाला. आता सरकार म्हटले आपलं आलं, आता काहीतरी सरकारला तुम्ही सांगा. हो, आम्ही आता सरकारकडे अशी मागणी करतोय, मुसलमानांचं छोट्यातला छोटा जरी इमाम असेल, गल्ली बोळातला असा स्वामीजी, तुम्ही तर सगळ्या सभेला होतेच, आतापर्यंत जेवढ्या सभा झाल्या त्या आपण होतोच की नाही. तेव्हा गल्ली बोळातले छोटे छोटे असे इमाम, मौलवी, त्यांना सुद्धा सरकारकडून पगार आहे. ही गोष्ट तुम्हाला कुठं माहिती आहे? आणि हे सगळं काँग्रेसच्या काळात चालू झालं. सगळं हे गल्ली बोळामध्ये 5-25 पोरं गोळा करायची आणि त्यांना धर्म शिक्षण द्यायचं, कट्टर बनवायचे त्यांना. त्या सगळ्या इमाम लोकांना, मौलवी लोकांना सरकारकडून पगार आहे, सरकारी पगार आहे. मग जर समजा देशामध्ये दहशतवाद पसरवणाऱ्यांना जर तुम्ही जर पगार देत असाल, ते या भारत देशातली संस्कृती टिकून ठेवणाऱ्या कीर्तनकाराला पगार का नसावा? गायकांना का सरकारचा पगार नसावा? माझा धर्म जगवणाऱ्या ब्राह्मणांना का सरकारचं अनुदान नसावं? याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काश्मीरमध्ये ब्राह्मण कापले गेले, काश्मीरमध्ये हजारो ब्राह्मणांची हत्या केली, उरले सुरले ब्राह्मण काश्मीरमधून हाकलून लावले. का? जे धर्म जगवणारे त्यांना संपवायचा विचार केला. ब्राह्मण संपले की काश्मीर मधला धर्म संपला. तुम्हाला ऐकायला थोडं जड वाटेल. सध्या बांगलादेशची परिस्थिती काय? बांगलादेशमध्ये सध्या काय चाललंय? एकेकाळी इस्कॉन मंदिरांनी या मुसलमानांना जगवले. हो, जेव्हा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये या इस्कॉन मंदिरांनी त्यांना आधार दिला. पण आज तुम्ही परिस्थिती बघाल, आज ते इस्कॉन मंदिर मधल्या बरं का त्या कृष्ण भक्तांना जे छळण्याचं काम चालू आहे ते प्रचंड भयानक चालू आहे. अंगावर काटा येतो, रात्रभर झोप लागत नाही ते बघितल्यानंतर. 5 वर्षाच्या मुलीपासून, सांगताना सुद्धा डोळे भरून येतात, 5 वर्षाच्या मुलीपासून तर 70 वर्षाच्या म्हातारीपर्यंत बायांवरती 20-20 जणांनी बलात्कार करावे. मला तुम्ही सांगा, ही परिस्थिती बांगलादेशची. मी थोडंसं जाहीर बोलतो, रोख बोलतो, थोडंसं वाईट वाटेल तुम्हाला. लोक म्हणतात भारतामध्ये मोदी, योगी यांनी हिंदू मुसलमान चालवलंय. मग बांगलादेशमध्ये कुठे योगी आणि मोदी आहेत? जर भारतामध्ये मोदी आणि योगी जर हे हिंदू मुसलमान करतात ना, भांडणं लावतात, मग बांगलादेशमध्ये कुठे मोदी आणि योगी आहे? तिथं राजकीय भांडण चालू आहे. पण राजकीय भांडण चालू असताना तिथे फक्त बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंवरती इतका प्रचंड अत्याचार आहे. आणि म्हणून तुम्ही उठा, जागे व्हा, त्याचा निषेध करा, आवाज उठवा. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पेट्रोल महाग झालं, कांदे महाग झाले, बटाटी महाग झाली, अमकं महाग झालं, तमकं महाग झालं. आता तुम्ही बांगलादेशमधल्या माणसाने विचारा, तुम्हाला महागाईच्या बद्दल काय वाटतं? ते म्हटले आम्हाला आता पेट्रोल 1000 रुपये लिटर होऊ द्या तरी टेन्शन नाही, आमचा जीव वाचला पाहिजे. आम्हाला बटाटे आता जरी 400 रुपये किलो होऊ द्या तरी चालतील, आम्हाला आमचा जीव वाचला पाहिजे, आमच्या बायांची इज्जत वाचली पाहिजे. बांगलादेशची प्रचंड भयानक परिस्थिती सुरू आहे. आणि म्हणून कंसाने हेच काम केलं. कंसासारखे अनेक दैत्य त्या काळामध्ये उन्मत्त झाले. आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय काम केलं असेल तर त्यांनी यज्ञ बंद पाडले, त्यांनी पूजा अर्चा बंद पाडल्या, त्यांनी ब्राह्मणांच्या कत्तली केल्या, आई वडिलांची सेवा बंद केली, देवळं तोडायला सुरुवात केली, मंदिरं तोडायला सुरुवात केली. आणि हे सगळे कार्यक्रम त्यांनी बंद पाडले. आणि म्हणून या पृथ्वीला त्याचा भार सहन होत नाही. म्हणून ही पृथ्वी गायी स्वरूप घेऊन भगवंताकडे गेली आणि भगवंताला सांगितलं, सोसवेना स्वरूपी